घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागाचे काही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहत असतो की इकडे जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिकाचं ठरलेलं असतं की आपल्या तिघींचा हा प्लॅन आहे. त्यामुळे कुणालाही कळता कामा नये, अगदी आपल्या नवऱ्यांना सुद्धा असं यांचं ठरलेलं असतं. आता जानकीने दरवाजा उघडा ठेवलेला असतो आणि ती बॅग ऐश्वर्याला घेऊन जायला सांगितलेली असते. मात्र इथे दुसरंच कुणीतरी बॅग घ्यायला आलेलं असतं आणि ती बॅग अक्षरशः रूममधून चोरी केलेली असते. आता जानकीला थोडाही अंदाज नसतो की नेमकं हे कोण आहे. तिला वाटत असतं की हे ऐश्वर्या असेल, त्यामुळे ती बिनधास्त झोपलेली असते आणि हे सगळं काही पाहत असते. इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते तेव्हा ऐश्वर्या जानकीला म्हणत, काय ग जानकी, आपलं ठरलं होतं ना, ठरल्याप्रमाणे तू बॅग समोर ठेवणार होतीस, मग ती बॅग समोर का नाही ठेवलीस? अगं मी आले होते तुमच्या रूममध्ये पण मला भेटलीच नाही. असं म्हटल्याबरोबर जानकीला तर धक्काच बसतो. जानकी म्हणत असते, काय बोलतीस ऐश्वर्या तू? अगं मी बॅग तिथेच ठेवली होती आणि माझ्या डोळ्यांनी पाहितलं तू ती बॅग घेऊन गेलीस म्हणून. ऐश्वर्या म्हणत असते, मी खोटं कशाला बोलू जानकी? अगं मला ती बॅग भेटलीच नाही तुमच्या रूममध्ये. असं म्हटल्यानंतर आता जानकी पुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता हे सगळं काही तिला ऋषिकेशला सांगावंच लागणार असतं. तिने हे सगळं काही ऋषिकेशला सांगितल्यानंतर ऋषिकेशला सुद्धा धक्का बसलेला असतो. ऋषिकेश पडदिशीनं आता पोलिसांना इथे घरी बोलावून घेतो. तोपर्यंत खरं तर घरचे सगळेजण जमा झालेले असतात आणि सगळेजण फार टेन्शनमध्ये असतात. आता इथे इन्स्पेक्टर आलेले असतात आणि म्हणत असतात, खरं तर आम्हाला सगळ्यांची झडती घ्यावी लागेल. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण फार टेन्शनमध्ये असतात. इकडे जानकीला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं, कारण की पैसे भरपूर असतात आणि यातलं कोण खोटं बोलतं कोण खरं बोलतं ह्याचा सुद्धा तिला थोडासुद्धा अंदाज नसतो. आता हे सर्व काही शर्वरीने केलं असेल का? शर्वरी फार हुशार आहे, त्यामुळे ती इतक्या लवकर पकडली जाईन असं तर अजिबातच वाटत नाही. नेमकं पुढे काय घडतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा घरोघरी माती.